नमस्कार मित्रमैत्रिणींनो, 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कप फायनल झाला आणि आपण दुर्दैवाने भारत हरलो आणि अनेक जणांच्या तो पराभव जिव्हारी लागला. अनेक जणांना दुःख झालं, काही जण ओक्साबोक्शी रडले, काही जणांना रात्रभर झोप आली नाही, काही जणांचे 2 दिवस 2 रात्री अस्वस्थ गेल्या, अनेक जणांची चिडचिड झाली, अनेक जण मायूस झाले, अनेक जणांना वाटलं की आपला स्वतःचा प्रत्यक्ष जीवनात पराभव झाला आहे. त्याही पलीकडे 2-3 जणांनी आत्महत्या केली, एकाला तरुण वयाला हार्ट अटॅक आला. सो अशा असंख्य घटना किंवा अशा असंख्य बातम्या कानावर आल्या आणि हे ऐकून जास्त आश्चर्य वाटले. म्हणजे आपला देश हरला हे खरंच दुःखदायक आहे, कारण तो डिझर्व करत होता, परंतु खेळाडू हरले आणि त्याचं वाईट वाटू शकतं निश्चितपणे. परंतु ज्या पद्धतीने त्या पराभवाकडे पाहिलं गेलं किंवा माझा वैयक्तिक पराभव झाला आहे आणि ह्यातनं आता मला काही उभं राहता येणार नाही, अशा पद्धतीने जे लोकांनी त्या पराभवाकडे घेतलं, ते जरा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं आम्हाला अनुभूती टीमला वाटतं. आणि म्हणूनच एक नाण्याची दुसरी बाजू आपण बघावी ह्या दृष्टीने आजचा हा व्हिडिओ तुमच्याबरोबर आम्ही शेअर करतो आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आपण साधारण आपल्याला 1000 वर्ष इस्लामिक आक्रमणं झाली, त्यानंतर 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं आणि साधारण आता 75 वर्ष झाली आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहे. आणि या गेल्या 75 वर्षात अनेक सकारात्मक बदल झाले, अनेक ठिकाणी आपण प्रगती केली आणि देश म्हणून आपण निश्चितपणे पुढे जात आहोत. परंतु इथेच काही ठिकाणी आपल्याला खरंच चिंतन करायची गरज आहे, काही ठिकाणी विचार करायची गरज आहे आणि देश म्हणून आपल्याला काही ठिकाणी अजून मोठे बदलाव अपेक्षित आहेत आणि त्या दृष्टीने चिंतन करावं, यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. तर मित्रमैत्रिणींनो, ज्या टी व्हीवर किंवा मोबाईलवर आपण मॅच पाहत होतो तो बहुतांश जणांकडे फॉरेन ब्रँडचाच असेल. आपल्या घरातले लॅपटॉप, आपल्या घरातले वॉशिंग मशीन्स, जर आपल्याकडे मायक्रोवेव्ह ओव्हन्स असतील तर त्या, AC, हे सगळे दुर्दैवाने आपल्या घरात फॉरेन ब्रँडचेच असण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. 1-2 उदाहरणं सोडली तर बहुतांश गाड्या आपल्या ज्या आहेत त्या फॉरेन ब्रँड्सच्या आहेत. आपल्याकडे जे डेली लाईफमध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी लागतात, म्हणजे सोप्स, शॅम्पू, खाद्यपदार्थ, ह्यात पण बरेच फॉरेन ब्रँड्स आलेले आहेत. आपले आजकाल आपण जे कपडे घालतो किंवा कॉस्मॅटिक्स, याच्यामध्येही फॉरेन ब्रँड्सचाच मोठा सुळसुळाट आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा सगळा जो फॉरेन ब्रँड्सचा आपल्यावरती जो पगडा आहे, त्यात आपल्याला अभिमान वाटायला लागतो की म्हणजे एखादा परदेशी कंपनीचे मी कुठले तरी शूज घेतले की आपण लोकांना ते दाखवत सुटतो की पहा की ह्या कंपनीचे मी शूज घेतले. आता ही जी गोष्ट आहे यात कुठेही आपल्याला असं शल्य वाटत नाही किंवा असं दुःख होत नाही की अरे मी माझ्या देशाच्या ब्रँडचे कपडे किंवा माझ्या देशाचे ब्रँडचे बूट किंवा TV हे वापरत नाही आहे. आपल्याकडे त्यांच्या फास्ट फूडच्या ज्या चेन्स आल्यात, जे रेस्टॉरंट्स आहेत, त्या लिटरली आपल्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी कचरा खायला घालतात. त्यात लिटरली कचऱ्यासारखाच कंटेंट असतो, पण ते सुद्धा आपली तरुण पिढी किंवा मध्यमवयीन जी लोकं आहेत ते अगदी आवडीने तो कचरा खातात. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टीचं आपल्याला दुःख व्हायला पाहिजे किंवा ज्या गोष्टीबद्दल आपल्याला लाज वाटायला पाहिजे की आज आपल्या देशातला एकही ब्रँड इतका स्ट्रॉंग नाही बऱ्याच क्षेत्रात आणि मला फॉरेन ब्रँड्स वापरावे लागत आहेत, तर ही लाज वाटण्याची गोष्ट आहे आणि हा खरा आपला पराभव आहे. पण हा आपल्याला आपला पराभवच वाटत नाही, कारण त्या दृष्टीने आपण पाहतच नाही. जर आपल्याला वर्ल्ड कपमधली एका मॅचच्या पराभवाने आपण इतके त्रस्त होतो किंवा इतके उद्ध्वस्त होतो, तर माझे स्वदेशी ब्रँड्स जर मी उभे करू शकलो नाही आहे अनेक क्षेत्रात किंवा ते त्या ताकदीने उभे नाही आहेत, हा खरा माझा पराभव आहे. आपली जी तरुण पिढी आहे ती ब्लाइंडली, अक्षरशः आंधळेपणाने हे वेस्टर्न कल्चर फॉलो करते. त्यामुळे त्यांच्यासारखे कपडे घालणं, बरीचशी ही जी पिढी आहे ते फॉरेन ब्रँडच्या सिगरेट्स पित आहेत, दारू पित आहेत, ड्रग्ज घेत आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये फ्रीडम वाटतंय किंवा त्यांना वाटतंय तो त्यांचा अधिकार आहे. ह्यामध्ये ते त्यांच्या शरीराचं, त्यांच्या मेंदूचं आणि कळत नकळत आपल्या देशाचं नुकसान करतायत आणि त्याबद्दल ते बिचारे जागरूक पण नाही आहेत.
सो आपल्या कल्चरपासनं आपली मुलं इतकी दूर गेली आहेत की त्यांना हे जे वेस्टर्न कल्चर किंवा फॉरेन ब्रँडचं जे कल्चर आहे त्याचा त्यांच्यावर इतका इम्पॅक्ट आहे की आपण काहीतरी चुकीचं करतोय हेच आपण त्यांच्यापर्यंत पोचवू शकलो नाही आहे. आणि मला असं वाटतं की हा देश पातळीवर आपला सगळ्यांचा पराभव आहे आणि हा पराभव हा जास्त दर्दनाक आहे, हा जास्त दुःखदायक आहे. कारण वर्ल्ड कपमधला एक पराभव आपण सहज पचवू शकतो आणि पुढच्या 4 वर्ल्ड कपमध्ये कधीतरी आपण वर्ल्ड कप जिंकू शकतो. परंतु आपली जर तरुण पिढी वेस्टर्न कल्चर आणि परदेशी ब्रँड्सच्या नादी लागली तर ही वेगळ्या पद्धतीने आपला देश गुलामगिरीत चाललेला आहे. ऑलरेडी आपण 1200 वर्ष गुलामगिरीतनं जगलेलो आहोत आणि हा जो आत्ताचा जो विचार आहे तो परत आपल्याला गुलामगिरीकडेच नेतोय. आणि ही वेगळ्या प्रकारची ईस्ट इंडिया कंपनी आहे जी आपल्या मुलांचं नुकसान करते. तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी लहानांपासून मोठ्यांनी एकत्र येऊन प्रत्येकाला जे जे जमेल ते देशकार्य करणं खूप गरजेचं आहे. आम्ही अनुभूतीची जी टीम आहे ती आपल्या संस्कारांमधून आलेले 12 हेल्दी हॅबिट्स जे आहेत त्याचा अवेअरनेस समाजात वाढवतो. आम्हाला असं वाटतं की ह्या 12 हेल्दी हॅबिट्स आपल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने जर आचरणात आणल्या तर ते निश्चितपणे त्या व्यक्तीचं तर आयुष्य बदलेलच, पण आपल्या देशाचं सुद्धा आयुष्य किंवा देशाचं फ्युचरसुद्धा या हेल्दी हॅबिट्समुळे बदलू शकेल. तर मित्रमैत्रिणींनो, आज ज्या व्हिडिओमध्ये मी कंटेंटवर चर्चा केली आहे त्यावर तुम्ही सगळ्यांनी गांभीर्याने विचार करा. अदरवाईज पुढच्या 20 वर्षात आपल्यासमोर असंख्य समस्या येतील, कारण आपली पुढची पिढी ह्याच विचारांनी जर परदेशी ब्रँड्स आणि वेस्टर्न कल्चरला फॉलो करायला लागली तर ते हँडल करणं खूप अवघड होईल. म्हणून प्रत्येकाने प्रामाणिकपणे विचार करा आणि देशासाठी निश्चितपणे आजपासनं सकारात्मक पावलं उचला, सकारात्मक कार्य करा. आणि जर तुम्हाला यासाठी अनुभूती टीमची मदत हवी असेल तर तुमचं नेहमी स्वागतच आहे. मनापासून मित्रमैत्रिणींनो मात्र विचार नक्की करा. धन्यवाद.